तर बऱ्याच दिवसांनी मेथीची भाजी खाल्ली नाही बघा आणि दुसऱ्या भाज्या खाऊन खाऊन खूप जास्त कंटाळा आला आणि मेथीची भाजी कोणाला आवडत नाही. जवळपास लहानपासून तर मोठ्यापर्यंत मेथीची भाजी सगळ्यांना आवडते. भले ती पातळ असो, डाळीत असो, सुकी असो किंवा त्याचे पराठे असो. मग आज असंच झालं. आज गुरुवार होता तर बहीण दुपारी बाजारात जाऊन बराचसा भाजीपाला आणला. पण म्हटलं नाही, मेथीची भाजी आणली आणि ती आणणारच होती हे तर मला नक्कीच माहीत होतं. तर मग मी ती करून घेतली. बाजरीच्या भाकरी केल्या मस्तपैकी. त्यानंतर सुकी भाजी केली शेंगदाणे लावून, ठेचा पण होता. आणि तर बाकीच्यांना ज्याला नाही जमत त्याला पातळ पण केली. तर मला असं खायला खूप आवडतं बघा. खेडेगावातल्यासारखी फिलिंग येते. आता मुंबईमध्ये कसलं खेडेगाव आणि कसलं देशी आलं, गावरान कुठलं काय आलं काहीच नाही. तर कुणाला गेलं दूध आणायला, त्याला नको म्हणलं होतं थंड काही आणू, तर त्याने आगाऊपणा करून आणि त्याला वेळसुद्धा लागला बघा येत येत. तो घरी येईपर्यंत अक्षरशः कोण पगळून गेले हे बघू शकता. आपल्या घरामध्ये एखादी तरी आपली अशी फेव्हरेट जागा असते जिथं आपण निवांत बसू शकतो. तर माझ्या बहिणीच्या घरामध्ये माझी खिडकी साईडला एकदम फेव्हरेट जागा आहे. जेवण झाल्या-झाल्या मी तर लवकर झोपत नाही बघा. एक फेरफटका तरी खालून मारून येते आणि आज खूप महत्त्वाचं काम होतं मला संध्याकाळी, तर व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करा. बाहेर जाऊन आले, त्यानंतर आल्यावर स्वच्छ तोंड हात धुतले, तोंड हात पुसून वगैरे घेतले. इथं बघू शकता संध्याकाळची यांची मॅच चालू आहे. बाकीचे आपल्या फोनमध्ये लागले आणि मी माझ्या फोनमध्ये लागणार आहे. तर पहिले तर मी 11 माळींचा फर्स्ट टाईम जप केला आहे बघा. किती 11 माळींचा. याच्या आधी मी इतक्या दिवसांनी स्वामी सेवा करते, पण मी कधीही केला नाही आहे. पण आज फर्स्ट टाईम मी 11 माळींचा जप केलेला आहे आणि तो पूर्ण पण केलेला आहे बघा. इथं जरी तुम्हाला नसला दिसत, पण मी पूर्ण जप केला आहे आणि हो, मी सारामृतसुद्धा आज वाचन केलं बघा. गुरुवार म्हणल्यावर ते करावंच लागतं आणि ते केल्याशिवाय काही जमतही नाही. तर नाईटची क्रीम आहे बघा, इथं बघू शकता. ही क्रीम बहीण घरी बनवती. आता तिची प्रोसेस मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवलंच. इथं क्रीम वगैरे लावून घेतली. माझी जी ॲलर्जी सर्दीची आहे, ती पण गोळी खाऊन घेतली मी. आता इथं संध्याकाळची झोपायची वेळ झालेली आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि हो, कमेंट करून नक्की सांगा हो.